नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला पुढल्या भावाकडे बोलायचं आहे. ते पुढला भाव जो म्हणजे लाभस्थान म्हणजे 11वा भाव आहे. त्या स्थानाची थोडक्यात माहिती आपल्याला घ्यायची आहे. लाभस्थानावरून अनुभव आला की सगळ्या प्रकारचे लाभ या स्थानामध्ये प्राप्त होतात असा अर्थ आहेच. या स्थानात कुठला जर ग्रह आला तर लाभ देऊन जातो असं म्हणतात. हे 11वा स्थान हे अत्यंत महत्त्वाचं स्थान मानलं गेलेलं आहे. या स्थानामध्ये जो गुरु येतो प्रमाणाने तेव्हा त्या व्यक्तीला सगळे लाभ होतात. विवाहसुद्धा त्याचा लवकर होतो. इथे गुरु आला तर संततीचे सुख त्याला प्राप्त होतं आणि त्या जीवनामध्ये काही कमी पडत नाही. हे मित्रांचं स्थान मानलं गेलेलं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये मित्र कसे असतील, तो मदत करतील का नाही, का तुम्हाला त्रास देतील, हे सगळं हा जो भाव आहे मित्रांचा भाव या स्थानावर पाहिलं जातो. आपण पहिल्यांदा पाहिलं की तृतीय स्थानावरनं धाकट्या भावंडांचं महत्त्व पाहिलं. आपण धाकट्या भावाचं सुख कसं असेल ते पाहिलं. पण या स्थानावरनं वडील भावाचं सुख पाहता येतं. वडील भाव आपला कसा असेल, तो आपलं मदत करेल का नाही, या गोष्टी या स्थानावर पडत जातात. लाभ, मित्र आणि वडील भाव या तीन गोष्टी या स्थानावर पाहत असल्यामुळे या लाभस्थानाला वेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे. आमच्या मेदिनी शास्त्रामध्ये विधानसभेचे जे लोक असतात, सभागृहाचे सभापती वगैरे असतात, हे या लाभस्थानावर पाळलं जातं. भरपाडाने कुठलाही ग्रह इथे असो, मंगळ असो, शनी असो, रवी असो, गुरु असो, कुठला ग्रह इथे आला तर तो लाभ देऊन जातो असं म्हटलं जातं. त्यामुळे वेगळ्या प्रकारचे लाभ, मित्रांचे लाभ, मित्रांचा सहवास हा या स्थानावर मानला जातो. मित्रांनो, हे स्थान हे अत्यंत त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. जीवनामधले बराचसा आनंद या स्थानावर आपल्याला मिळू शकतो, लाभ मिळू शकतो. या स्थानामध्ये मंगळ झाला तर मात्र गाडी बिघडते. कारण मंगळाची दृष्टी धनस्थानावर येते. माणसाचा खर्च वाढतो आणि माणूस हा थोडासा बोलण्यामध्ये फटकळपणा निर्माण करू शकतो. अशा प्रकारच्या स्थानाचं महत्त्व मी थोडक्यात सांगेन.